सगळे लोक बरेचसे आपल्या समोर गेले, आपला जन्म झाल्यापासून आपण पाहतोय, तरी मात्र अजून डोळे उघडाना आपल्याला. एक दिवस आपला नंबर आहेच, हे कधीच विसरायचं नाही. जावा लागणारे एक दिवस. म्हणून बाबाजींनी सांगितलं, तुम्ही जप तप विधी पूजा आरती गाणगापूर तुळजापूर काशी वाराणसी चारी धाम करत बसू नका. परंतु कदाचित मात्र जर समजा 101 वेळेस मात्र तुमच्या जीवनामध्ये 101 वेळेस मात्र तुम्ही अंत्ययात्रेला जा. तिथे आमंत्रणाची गरज नाही. तुम्हाला बातमी मिळाली ना, जेवणाचं ताट लुटून द्या, पण तुम्ही तिथं जा अंत्ययात्रेला. इथं काय मिळणार आहे? गेलेला तो व्यक्ती मात्र उठून तुम्हाला प्रवचन नाही देणार, आणि प्रवचन देण्याची गरज नाही. चालता बोलता देव मात्र तुम्हाला कळणार नाही. चालता बोलता देव तुम्हाला कळणार नाही. परंतु जो व्यक्ती गेला ना, त्याचं चित्र पाहून मात्र तुम्हाला देव कळन. त्याचं चित्र पाहून तुम्हाला देव कळन. कसं देव कळन? जेव्हा मात्र तो गेला हे कळालं, ही बातमी मिळाली ना, त्या टायमाला मात्र तुमच्या अंतःकरणात भावना जागृत होऊन जाते. आत्ता बोलला ना, सकाळी बोलला, गेला, काय खरं नाही आपलं. आता आपलं काय खरं? गाडीच्या शेड मध्ये राहील. काय हो, लई त्रास सहन केला. शेळ्या भाकरीचा भुगा खाला, तुटकी चप्पल वापरली, फाटकी कपडे अंगात वापरले, कधी चांगले कपडे दिसले नाही, कधी व्यसन केलं नाही, देवा धर्माला मात्र कधी चुकला नाही, दान धर्म करा कधी चुकला नाही. 5 मजली बिल्डिंग बांधली होतं ना, पण गेला. घर नाही घेऊन गेला, गाडी नाही घेऊन गेला, वीर मोटर सायकल काहीच नाही. लेकर बाळ पत्नी काहीच नाही. आपलं काय खरं? हे तुम्हाला कळत असून सुद्धा तुम्ही त्याचा विचारच करत नाही. म्हणून मात्र तुमच्यातलं तुम्हाला सापडत नाही. जेव्हा तो काळ जवळ येतो, तो क्षण जवळ येतो ना, त्या टायमाला काहीच हालचाल करू देत नाही. मग आपण आपल्यासाठी केलं काय? गाडी मोटर घर दार सगळं हे आपल्यासाठी नाहीये. हे आपल्यासाठी नाही. कधी ना कधी एक ना एक दिवस मात्र सोडावा लागणार आहे. हे कधीच विसरायचं नाही. ते म्हणाल कस काय सोडायचं? तुम्ही नाही सोडलं तरी सोडावं लागणार आहे. तुम्हाला तुमच्या घरात मात्र कोणी ठेवणार नाही. नेत्यांना तुम्हाला बांधून नेणार आहे. हे बी लक्षात. बिरबल बादशाहची गोष्ट होती. बिरबल बादशाहची एवढे राज्य जिंकवले, शेवटी मृत्यू का जवळ आला ना, कळलं त्याला आता आपलं कोणी. मला माझं कळू राहिलं की माझं काय, माझं भविष्य पुढे कसं होणार आहे, पण मी लोकांना सांगू कसं? आता तर सांगायला सुद्धा अधिकार लागतो. बरं, अगोदर मात्र लोकांच्या मुंड्या मोडून मात्र हत्या करून राज्य कमवले, आणि आता मात्र सांगतो मन आहे ना, ज्ञान शिक्के लोकांना शेबूड आपल्याच नाकाला. म्हणून मात्र सांगताना तेवढा अधिकार पाहिजे, तशा वृत्तीचे आपण पाहिजे ना, तर लोकांना कळत. मग त्या वेळेला मात्र आता करायचं काय नेमकं? आता लोकांना तर सांगावं तर लागल. मला पस्तावा आला, हे सगळं कमवलं, पण मला पुढची चिंता आहे आता. तर आता लोकांना सांगू कसं? त्या वेळेला मात्र शेवक दास दासी त्यांना सांगून माझा मृत्यू का जवळ आला, कोण दिवस येईल कसा, नाही या देहाचा भरोसा. पण एक सांगून पाहतो, मला शमशान भूमीपर्यंत नेताना मला बांधलं तरी पण माझे हात मोकळे सोडा, माझे हात मोकळे सोडा. त्यावर प्रश्न केला, हात मोकळे सोडून काय 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 करायचं? तुम्हाला सांगितलं तेवढं फक्त करा बस. आणि खरोखर मात्र सांगितलं, आणि थोड्या दिवसामध्ये तो प्रसंग आला. जेव्हा अंत्ययात्रा सजवली त्या टायमाला त्याला किरीटवर पूर्ण बांधलं गेलं.
पण हात मोकळे सोडले. हात असे बांधले नाही सर, असे मोकळे सोडले हात. आता जेव्हा म्हणता ते चालत असताना ते हात असे व्हायचे. पण एवढंच नाही, तिने काय सांगितलं, उजव्या हाताकडून माझं सगळे हत्ती घोडे धन दौलत रथ दास दासी सगळेचे सगळं सैन्य हत्यारासह तलवारी चाकू रायफल काय असं ते सगळं उजव्या हाताकडून ठेवा. डाव्या हाताकडून माझ्या मुलं राण्या ते सगळं हे परिवार मात्र डाव्या हाताकडून. जेव्हा मात्र अंत्ययात्रा चालू होती त्या टायमाला त्या अशा अंत्ययात्रेमध्येच मात्र तिकडून एक साधू महाराजांनी त्यांचा शिष्य मात्र आला, गुरु शिष्य. त्या टायमाला मात्र कधी पण हे गोष्ट तुम्हाला इथून सांगणार, एखाद्याच्या अंत्ययात्रा चालली तर तिथं मात्र नमस्कार करा. एखाद्याचं प्रेत जळते तिथं नमस्कार करा. शमशानभूमीमध्ये एक दिवस आपल्याला तिथं जायचंय, या पद्धतीने त्याला विसरायचं नाही. नमस्कार करा, किती लांबवरती असं कुठं असू द्या, बातमी तुमच्या कानावरती पडली, नमस्कार करा. गुरु शिष्यानं नमस्कार केला आणि थोडीशी बाजूला झाली. त्यानंतर गुरु महाराजांना शिष्याने विचारलं, महाराज आतापर्यंत अशी अंत्ययात्रा पाहिली नाही मी, असे हात मोकळे सुटले, याचा अर्थ नेमकं काय? त्याच गुरु महाराजांनी सांगितलं, हे सांगितलं, असंख्य राज्य जिंकवले, पण शेवटच्या श्वासाला मात्र त्याला पुढचं भविष्य दिसलं. तो शेवटच्या श्वासाला मात्र सांगणार होता का तुम्ही काहीतरी करा. पण कसं सांगणार? लोक मलाच म्हणतील ना, एवढे राज्य जिंकवले ते बी युद्ध करून कित्येकांचे प्रेत पडले, तेव्हा तुला कळलं ना, आता तू सांगू राहिला. म्हणून मात्र त्यांनी अंतकाळ जवळ आल्यानंतर मात्र त्यांच्या सेवकांना सांगितलं की मला शमशान भूमीपर्यंत नेताना माझे हात मोकळे सोडा. माझ्या उजव्या हाताकडून सगळं हत्ती घोडे सैनिक शस्त्रास्त्र सगळे, आणि एका बाजूकडून माझा सगळा परिवार. मग तिथं मात्र हा बोध करतोय, ते हात जे असे हलतायत असे हात आहे, हाताच्या तळेवरती हे सगळे असून सुद्धा मला बांधलेले, तरी मला कोणी सोडीना. बांधून चालवलं, कोणी चालवलं, काळाने चालवलं, तरी मला याच्यातून एवढ्या सैन्यातून कोणी सोडीना. घर परिवारातून सुद्धा कोणी सोडीना. ही गोष्ट माहिती आहे, ज्याचे त्याचे कर्म ज्याला त्यालाच भोगायला येते. कर्माचे फळ मात्र वज वाटून घेता येतं, पण कर्म वाटून घेता येत नाही.